हाय, विंटर सीझन सुरू झालाय त्यामुळे मार्केटमध्ये छान अशा हिरव्या पालेभाज्या विकायला येत आहेत. तर मग मी पंजाब साईडला बनवतात साग आणि मक्के की रोटी तसं बनवायचं ठरवलं. तर त्यासाठी आपल्याला मोहरीच्या झाडाची पानं आणि थोडीशी पालक हवी आहे. तर मग ती निवडून मी चांगली बारीक चॉप करून घेतली. त्यानंतर चांगली वॉश करून कढईमध्ये टाकली आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं लसूण, अद्रक आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करून झाकण ठेवा आणि चांगलं शिजून घ्या. त्याला टाईम खूप लागतो, त्यामुळे पेशन्स ठेवा. शिजल्यानंतर मॅशरने मॅश करा आणि मॅश करताना थोडंसं मक्याचं पीठ ॲड करा. नेक्स्ट पॅनमध्ये मग मी बटर ॲड केलं आहे. तुम्ही घी पण यूज करू शकता. त्यामध्ये थोडेसे जिरे टाकले आहेत. जिरे चांगले तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण ॲड करायचा आहे. भरपूर असा लसूण यूज करा कारण टेस्ट चांगली येते. लसूण चांगला ब्राऊन कलर झाल्यानंतर आपल्याला चॉप केलेला कांदा त्यामध्ये ॲड करायचा आहे. तर मग हा ओला कांदा आहे त्यामुळे पिंक कलर असा तुम्हाला दिसतोय. कांदा चांगला तळल्यानंतर त्यामध्ये 2-3 लाल मिरच्या ॲड करा आणि मग घरचे मसाले. तर मग मसाल्यामध्ये मी इथं हळद, लाल मिरची पावडर, घरचा मसाला, थोडीशी धना पावडर असं ॲड केलं आहे. चांगलं परतून मग जो मॅश केलेला साग आहे तर तो ॲड करायचा आहे आणि मग झाकण ठेवून थोडा वेळ ठेवा गॅसवरती. नंतर मी इथं पातेल्यामध्ये चांगलं पाणी गरम करून त्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि मक्याचं पीठ टाकून हलवायचं आहे आणि ते 10 मिनिट रेस्टला ठेवायचं आहे. कारण मक्याचं पीठ थोडंसं भरभरीत असतं आणि भाकरी तुटतात. तर मग रेस्टिंग झाल्यानंतर चांगलं मळून मग असं कागदावरती तुम्ही थापून भाकरी करू शकता. छान असे लाल गाजरं पण मार्केटमध्ये आलेले. तर मग हलवा बनवायचा आहे. तर हलव्यासाठी मी इथं ग्राइंड करून घेतलं आहे. तर तुम्ही ग्रेटरने ग्रेट करून घ्या. कढईमध्ये थोडंसं घी ॲड करून त्यात ग्राइंड केलेलं ते टाकायचं आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला कारण मग त्याचं जे मॉइश्चर आहे ते निघून जातं. आणि इथे दुधामध्ये मी केसर टाकलं आहे. तर मग दूध थोडंच होतं माझ्याकडे तर मग मी थोडंसं पाणी पण ॲड केलेलं. तर दूध आणि गरजेनुसार पाणी ॲड करा. टेस्टसाठी मी इथं वेलची पावडर टाकलेली आहे. थोडंसं पाणी कमी आटत आल्यानंतर मग त्यामध्ये मी टेस्टनुसार साखर टाकली. तुम्हाला जेवढं गोड आवडतं त्यानुसार मग साखर टाका आणि चांगलं मग परतून घ्या. यम्मी अशी विंटर स्पेशल थाळी आपली रेडी आहे. The silence alive, yet brimming.